काही राजकीय नेत्यांनी सांगितले की तो एका विशिष्ट पक्षाचा कार्यकर्ता आहे. रक्षा खडसेंना पोलीस स्टेशनमध्ये जावं लागलं कारवाई. केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचाच विनयभंग झाला आणि गृहमंत्री कोण? तर स्वतः आमचे देवेंद्रजी फडणवीस. राजकारणातून त्यांना वेळच मिळत नाही पोलीस खातं पाहायला, लॉ अँड ऑर्डर पाहायला, जनतेचे प्रश्न पाहायला. आता विनयभंग करणारा सामाजिक कार्यकर्ता कोण? हे सामाजिक कार्यकर्ते जे आहेत ना सगळे, वाल्मिक कराड, कृष्ण आंधळे, धनंजयराव मुंडे, हे सगळे पक्षाचे सामाजिक कार्यकर्ते आहेत. मोठं सामाजिक काम या महाराष्ट्रात त्यांनी उभं केलेलं आहे. तर तो जो कार्यकर्ता आहे तुम्ही जो म्हणताय, त्याचा फोटो आज दैनिक सामनाच्या पहिल्या पानावर आम्ही छापलेला आहे विद्यमान उपमुख्यमंत्र्यांबरोबर. या महाराष्ट्रात तुम्ही काय पेरताय सत्तेच्या बळावर, हे सगळे जे आहेत लोक या विचारांचे, हे सगळे जिथे सत्ता तिकडे बलात्कारी, व्यभिचारी, खुनी आणि हत्यारे. जिथे सत्ता आहे तिकडे. आता काल ठाण्यामध्ये आम्ही गेलो, आमच्या गाड्या अडवायचा प्रयत्न केला या गुंडांनी. आनंद दिघे साहेबांच्या आश्रमासमोर एकेकाळच्या, आता तो एकनाथ शिंदेने आपल्या नावावर करून घेतला प्रॉपर्टी, ती प्रॉपर्टी काढवते आपलं नाव टाकलं त्यांनी. आमच्या गाड्या अडवतात, आमच्यावरती तिकडे हल्ला करण्याचा प्रयत्न करत होते. पोलिसांनी तिथे बिचाऱ्यांनी चांगला बंदोबस्त ठेवला. त्यानंतर आम्ही माननीय दिघे साहेबांना पुष्पहार अर्पण केला, त्यांना एक शाल अर्पण केली. आमची पाठ वळता हे गुंड, हे असेच जे रक्षा खडसेंच्या बाबतीत झालं तिकडे, ते त्याच विकृतीचे गुंड आहे. तो हार त्यांनी तिथून रस्त्यावर फेकला, शाल रस्त्यावर फेकल्या. दिघे साहेबांचा अपमान. माननीय धर्मवीर आनंद दिघेंचं नाव घेताना गुरुवर्य गुरुवर्य गुरुवर्य, तुम्ही त्यांच्या गळ्यातला हार रस्त्यावर फेकून तुडवता, फेकून देता शाल. हे काल राज्याच्या जनतेने पाहिलं. तीच प्रवृत्ती केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीचा विनयभंग करणारी, तीच प्रवृत्ती, तोच पक्ष आणि त्याच पक्षाचे महान सामाजिक कार्यकर्ते हे महाराष्ट्र घडवणार आहेत. हे बाळासाहेब ठाकरेंच्या विचारांचे वारसदार बरं का. हे जसा त्यांचा नेता तशी त्यांची खालची ही पोरं बाळ सगळी ही टपोरी चिल्लर. या महाराष्ट्रामध्ये यांचा चोख बंदोबस्त केला पाहिजे देवेंद्र फडणवीस यांनी, गृहमंत्र्यांनी. ही त्यांच्यावर जबाबदारी. तुमच्या केंद्रीय मंत्र्यांची जर मुलगी सुरक्षित नसेल तर या राज्यामधल्या सामान्य घरातल्या लेकी बाळींची काय परिस्थिती आहे? नुसतं लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण, लाडका भाऊ हे असं नुसतं खुळखुळे वाजवून फार काळ तुम्हाला इथं राहता येणार नाही. रोज लाडका बहिणींचा विनयभंग होतोय. पण रक्षा खडसे यांच्या घरातल्या घटनेमुळे परत एकदा समोर आलं. काय केलं तुम्ही? काय करताय तुम्ही? बीडमध्ये काय चाललंय? ती ज्यांचा खून झालाय ते मुंडे आहेत, त्यांची मुलगी आणि पत्नी परत आता उपोषणाला बसतायत. ती तुमची लाडकी बहीण नाही, त्यांची मुलगी. ही आहे राज्याची स्थिती आहे. विधानसभेमध्ये सगळे प्रश्न येतील. राऊत साहेब, आणखी एक असं होतं की आज राज्य विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होतं आहे. विरोधी पक्षनेते पदाच्या निवडीबाबत विधानसभा नियमात काही विशिष्ट तरतूद नाहीये. त्यामुळे ठाकरे गटाचा विरोधी पक्ष नेते पदाचा मार्ग मोकळा झाला असं म्हटलं आहे. कारण स्वतः उद्धव ठाकरेंनी असं म्हटलं आहे की दावा करणार आहेत विरोधी पक्ष. नक्कीच आमचा हक्क आहे. महाराष्ट्राच्या विधानसभेला एक फार मोठी परंपरा आहे. सत्ता कोणाची असो, पण विरोधी पक्षानं या राज्यामध्ये आपली कामगिरी चोख पार पडलेली आहे. तुम्ही निवडून आलेला आहात. तुमचा विजय जरी संशयास्पद असला तरी विधानसभेमध्ये विरोधी पक्ष असल्याशिवाय, विरोधी पक्ष नेता असल्याशिवाय लोकशाही आणि विधिमंडळ पक्ष सगळ्यांचा याला दिशा सापडणार नाही. मंत्र्यांची मनमानी चालू राहील.
भ्रष्टाचारी मोकाट सुटतील. त्यांना व्यसन घालण्यासाठी लोकशाहीनं, संसदीय लोकशाहीनं आणि संविधानानं विरोधी पक्षनेत्याची तरतूद कॅबिनेट दर्जासह केलेली आहे. आणि असा कोणताही नियम नाहीये. अनेक राज्यामध्ये 4 किंवा 5 सदस्य असलेल्यांना सुद्धा लोकशाहीची बूज राखण्यासाठी विरोधी पक्षनेतेपद मिळालेलं आहे. इथे तर आमचे एकत्रित मिळून 50च्या वर आहेत. त्याच्यामुळे शिवसेनेचा विरोधी पक्षनेता व्हायला मला कोणती अडचण दिसत नाही. पण विरोधी पक्षनेतेपदाचा उमेदवार कोण असेल? उद्धव ठाकरेंनी आमदारांवर निर्णय विरोधी सोपवलेला. पक्ष नेत्याच्या संदर्भातला निर्णय हा असा मीडियासमोर होत नाही. तो विधिमंडळ पक्ष घेतो आणि तो विधिमंडळ पक्ष या क्षणी विधानसभेत पोहोचलेला आहे. हे आमदारांनी म्हणजे आमदारांवर, उद्धव ठाकरेंनी आमदारांवर निर्णय सोपवला होता. आमदारांनी सर्व अधिकार हे उद्धव ठाकरेंना दिले. पण काय वाटतं, काय अंदाज आहे की नाही, मी ज्येष्ठांना संधी मिळेल की मी अजिबात अंदाज देणार नाही, जरी मला अंदाज माहीत असला तरी. रावसाहेब, आणखी एक विषय होता की मुख्यमंत्री पदाच्या आणि उपमुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवरून काल फार टोलेबाजी झालेली आहे. फडणवीसांची आणि माझी खुर्ची बदलली असं शिंदे म्हणतात, पण अजितदादा फिक्स आहेत. त्यावर अजितदादांनी असं म्हटलं आहे की मुख्यमंत्री पदाची खुर्ची तुम्हाला म्हणजे शिंदेंना फिक्स ठेवता आली नाही. आता त्याच्यावरती मी कसं का उत्तर देऊ? त्यासाठी तर शिंदे अमित शहाना भेटले होते मधल्या काळामध्ये की माझी खुर्ची मला परत द्या. त्याच्यावरती अमित शहाचं म्हणणं आहे ती तात्पुरती खुर्ची होती, ती तात्पुरती व्यवस्था होती आणि कायमस्वरूपी हवी असेल तर भाजपात विलीन व्हा. हे मी सांगतो ते सत्य आहे. आणि भविष्यात भाजप आणि शिंदे गटातलं राजकारण कुठे जात आहे तुम्हाला कळेल. रिफायनरी प्रकल्प पुन्हा जो आहे तो बारसू जो रिफायनरी प्रकल्प तिथेच होणार असं फडणवीस म्हणताय. त्यावर मग मागे देखील वाद सुरू आहे. मागे वाद नव्हता, मागे लोक मेलेली आहेत तिथे, लोक रस्त्यावरती उतरलेली आहेत. आणि बहुधा तो रिफायनरी प्रकल्प व्हावा म्हणूनच आमच्या पक्षातले एक माजी आमदार यांना तिथे त्यांनी बोलवलेलं दिसतंय त्यांच्या युतीमध्ये. तर मागच्या वेळेला तेच त्या भागात जाऊन लोकांचं मन वळवायचा प्रयत्न करत होते. त्याच्यावर आम्ही नंतर चर्चा करू. नाही, पण रावसाहेब, रिफायनरी बारसूत म्हणजे रत्नागिरीत होणार की नाही होणार, शिवसेनेची भूमिका काय? बघा, शिवसेनेची भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी वारंवार स्पष्ट केली, आम्ही स्पष्ट केली. लोकांना हवा असेल ते लोक स्वीकारतील. लोकांच्या जमीन जुमला, रोजगार, मच्छीमारांचं रोजगार हे सगळं नष्ट होतंय त्या भागामध्ये. समुद्राचं विष होणार आहे. झाडं पानं फुलांना त्याचा फटका बसणार आहे. आंब्याचा बागा उद्ध्वस्त होणार आहे, शेती उद्ध्वस्त होणार आहे. इतर अनेक गोष्टी, प्रदूषण, हवामान सगळं बदलणार आहे. आणि या सगळ्यामुळे तेथील जनता कोकणचा निसर्ग वाचवण्यासाठी विरोध करते. जर लोकांचा विरोध कायम राहिला तर शिवसेना त्यांच्याबरोबर नक्की राहणार. आम्ही कोकणच्या जनतेबरोबर आहोत. ही भूमिका माननीय उद्धव ठाकरे साहेबांनी पहिल्या दिवसापासून घेतलेली आहे. केंद्रीय मंत्री जो है उनके साथ एक क्षेत्र का मामला सामने आया. सर, युतीकडे एका शाखेमध्येच दारू पिण्याचा प्रकार घडला नाही. होता आणि कुडाळकर यांची जी शाखा होती. असं आहे की ती शाखा कोणाची आहे काय हे सोडून द्या, पण हे तेच लोक आहेत हे तेच लोक आहेत ज्यांनी रक्षा खडसे यांच्या कन्येचा विनयभंग केला. त्याच पक्षाचे लोक आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये काय पोचलं जात आहे, कोणती संस्कृती, छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो आहेत, बाळासाहेब ठाकरेंचे फोटो आहेत, बरं का, मला हलक्यात घेऊ नका असे सांगणाऱ्यांचे फोटो आहेत. आणि तिथे काय चाललंय, यासाठीच तर लोक पक्ष सोडून चाललेत. हा जो गाळ चाललेला आहे त्यासाठी ते चाललेलं आहे. हे सगळे बाटली बॉय आहेत. रावसाहेब, आणखी एक आहे की जी माहिती मिळते आहे, जे मर्सिडीज आणि उद्धव ठाकरे असं विधान नीलम गोरेंनी केलं होतं. जी माहिती मिळते, नीलम गोरेंनी उद्धव ठाकरेंना फोन करून दिलगिरी व्यक्त केल्याचं कळतंय. अनावधानानं ही नाही, मला माहित नाही. स्टेटमेंट माझ्याकडून उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत काय स्पष्टता दिलेली नाही की बाबा मला अशा प्रकारचा फोन आला आणि त्यांनी माफी मागितली. माफी असं फोन करून मागता येत नाही ना. तुम्ही जाहीरपणे विधान केलेलं आहे. तुम्ही जाहीरपणेच माफी मागितली पाहिजे किंवा ते मागे घेतलं पाहिजे ना. तुम्ही अनावधानाने बोलला असाल किंवा जाणीवपूर्वक बोलला असाल, पण तुम्ही जाहीरपणे
साहित्य संमेलनाच्या मंचावरून हे विधान केल्यावर तुमचं हे कर्तव्य आणि नैतिक कर्तव्य आहे, तुम्ही त्याच जाहीरपणे उद्धव ठाकरे साहेबांची माफी मागायला पाहिजे. सर केंद्र मंत्री HSRP नंबर प्लेट बोला. सर केंद्रीय मंत्री आप बोलिए. सर केंद्रीय मंत्री जो है, उनकी बेटी के साथ मी आता हिंदीमध्ये विचारतोय. हा बोला. सर केंद्रीय मंत्री जो है उनकी बेटी के साथ छेड़छाड़ का मामला सामने आया है महाराष्ट्र में. बहुत ही गंभीर है. केंद्रीय मंत्री रक्षा खड़से जी की बेटी के बारे में जो छेड़छाड़ का मामला हुआ है महाराष्ट्र में, ये बहुत ही गंभीर मामला है. और बार बार हम तो यही बोल रहे हैं ना, महाराष्ट्र में किसी भी प्रकार की लॉ एंड ऑर्डर नहीं बची है. पुणे में एक महिला के ऊपर सरकारी गाड़ी में बलात्कार की कोशिश हो गई है, उनके ऊपर रेप हो गया है. दर्द इस प्रकार की घटनाएं चल रही है. और हमारी जो पूरी सरकार है, गृह मंत्री है, वो राजनीति में दंग है, बिजी है. कौन है वो सामाजिक कार्यकर्ता महान जिसने केंद्रीय मंत्री के बेटी के साथ छेड़छाड़ की? वो एक बहुत महान सोशल वर्कर है. और वो जो है वो शिंदे गुट का कार्यकर्ता है. ऐसे लोग उनके पार्टी में चले गए, ऐसे ही लोग उनके पास. अभी एक कल वीडियो आया है, पार्टी ऑफिस में सब पिक्कड़बाज बैठे हैं. बाला साहब ठाकरे का फोटो लगा है, छत्रपति शिवाजी महाराज का फोटो लगा है, हाँ, खुद का फोटो है दाढ़ी वाला, और बैठकर पूरा दारू गोला लेकर बैठे हैं सब पिक्कड़बाज. अब देखिए, ये उनकी संस्कृति महाराष्ट्र में ला रहे हैं जिनको हमने विरोध किया था. ये किसी की छेड़छाड़ करने वाले, ये दारू पीने वाले, दंगा करने वाले. कल हम थाना में गए, हमारे ऊपर हमला करने की कोशिश की लोगों ने. गुंडागर्दी है, सरकार है, सत्ता है, ये सबको निपटना चाहिए गृह मंत्री जी में. तो एकनाथ शिंदे कह रहे हैं कि कोई कोल्ड वार नहीं है. वहीं हम देखें कि तानाजी सावंत के ऊपर फडणवीस जी ने एक जो भ्रष्टाचार का उसको लेकर मामला. ऐसे कोल्डवार नहीं है, ऐसा कोई खुलेआम बोलता है क्या? जिस दिन कोल्डवार की बात करेंगे उस दिन वो मंत्रिमंडल से बाहर रहेंगे, निकाल देंगे उसको फडणवीस जी. अगर आपको स्वाभिमान है और कोल्डवार चल रहा है तो आप छोड़ दीजिए मंत्री पद, कैबिनेट छोड़ दीजिए. इतनी हिम्मत है आप में? आप इतने डरे हुए नेता हो, आप नेता भी नहीं, आप डरे हुए व्यक्ति हो, तो आप अपने मुंह से कोई बात ही नहीं कर सकते. ठीक है, बजट सीजन शुरू हो रहा है, लीडर ऑपोजिशन चुना जाएगा. कौन होगा के सर? ऊपर मामला दर्ज करने के लिए कहा गया है. हम पार्लियामेंट में यही मांग कर रहे थे ना, सदन में, देश में अपोजिशन यही तो मांग कर रहे थे. जिस तरह से इस महिला ने भारत के शेयर बाजार को खत्म कर दिया, अडानी को बेच दिया. अडानी के लिए तो क्या था सर? तो अब हाईकोर्ट ने उसका संज्ञान लिया है. जब हम बोल रहे थे तो हमारी बात आप नहीं मान रहे थे. मोदी जी, आप मोदी जी उनको बचा रहे थे, अमित शाह जी उनको बचा रहे थे. सर, आज मार्केट में बस तो बजट मोदी जी सेशन को सर, सपोर्ट कर रहे थे. आज से मार्केट गिरा है, पर लेकिन सरकार की तरफ से कोई बात नहीं आ रही सामने. सर, सरकार, इसमें लेकिन आम लोगों की बहुत काफी नुकसान हो गया. लाखों करोड़ों का नुकसान हुआ है, लाखों करोड़ों का, देश का, आम लोगों का. कौन देखेगा? चलिए, थैंक सर यू. आपसे बजट सेशन शुरू होने वाला है. लीडर ऑफ ऑपोजिशन चुना जाएगा. किसका नाम होगा सर? लीडर ऑफ अपोजिशन तो शिवसेना से होगा और जल्दी उसका नाम सामने आ जाएगा. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.